का सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण. बरेच लोकांना ब्रह्मज्ञान सांगितलं आणि जर लोकांना ब्रह्मज्ञान सांगायचं आणि आपण ते आचरणात आणायचं नाही, याला काही अर्थ आहे का? काय नाही. तेव्हा तर ज्ञान, सगळ्यात सोपी गोष्ट कोणती आहे? ज्ञान सांगणं. आणि सगळ्यात कठीण गोष्ट कोणती? सांगितलेलं आचरणात आणणं. हे सगळ्यात कठीण आहे. ज्ञान सांगणं सोपं आहे. हे काय आम्ही 3-3 तास बसलो सांगत, आचरणात आणतो की नाही कोणाला माहिती. तेव्हा तर त्यांनी सांगितलं, खूप उपदेश केला की आई शेवटी सगळ्यांना एक दिवस जायचं आहे. ठीक आहे, एवढं सगळं ज्ञान सांगितलं. शेवटी या जगात कोणीही नेहमी राहण्याकरता आलेलं नाही आहे. प्रत्येकाला एक दिवस इथनं जावं लागतं. आणि हे सगळं ज्ञान सांगितलं ना, आई तू चिंता करू नको. ज्या विष्णूने माझ्या भावाची हत्या केली त्याचा बदला घ्यायला जातो. कुठे गेलं ज्ञान? बरं, आता काय सांगितलं? कोणी स्थायी रूपाने राहिला नाही. सांगितलं मी अगोदर तपस्या करतो आणि अमरत्वाचं वरदान मागून घेतो. आता सांगितलं ना, तू सांगितलं ना की कोणी अमर राहिलं नाही, तुला अमरत्वाचं वरदान. जर तर हिरण्यकश्यप आणि हिरण्यकश्यपच्या पत्नीचं नाव कयाधू. कयाधू भगवंताची भक्त होती, दिसायला अतिशय देखणी, पंजाबची राहणारी कयाधू. द्रौपदी देखील पंजाबची राहणारी, दिसायला अतिशय देखणी होती. तेव्हा तर सांगितलं हिरण्यकश्यप मंदाराचल पर्वतावर तपस्या करायला गेला. मंदाराचल पर्वत उत्तरेमध्ये, आता तो खाली खाली जातोय मंदाराचा पुष्कळ. तेव्हा तर आणि जाताना सांगून गेला हिला, कयाधू मी आता केव्हा परत येईल याचा काही भरोसा नाही, बरीच तपस्या करायची. ठीक आहे, गेला. माहित होतं तपस्येला गेला. तपस्येला गेला, गंगा स्नान केलं. गंगा स्नान केलं आणि ज्या झाडाखाली जाऊन बसणार, तिथे कोणीही तपस्याला गेलं की सगळ्यात जास्त भीती कोणाला वाटते? इंद्राला. कारण काय? खुर्चीची भानगड इथेच नाही, तिथेही आहे. तेव्हा आपले गुरु बृहस्पतींना सांगितलं की आता तो तपस्या करतोय, काय होणार? बृहस्पतीने सांगितलं की तू चिंता नको करू. हिरण्यकश्यप गेला, ज्या झाडाखाली हिरण्यकश्यप बसणार त्या झाडावरती एक पोपट बसला आणि हिरण्यकश्यप आता तपस्या सुरू करणार. तेवढ्यात पोपट नारायण नारायण. हत्तीच्या आजचा दिवस चांगला नाही, खूप चांगला दिवस आहे, खूपच चांगला. बाहेर आला, हर 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 हाकललं, पुन्हा बसला की नारायण नारायण. दिवसभर हे चाललं. विचार केला आता दिवस फार चांगला होता, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशकाला दिवस चांगला आहे. चला, तपस्येला बसला असता तर भूक तहान लागली नसती. आणि आता तपस्येला न बसल्यामुळे भूकही लागली, तहानही लागली. आता इथे काय करणार? गेला घरी. कयाधूंनी बघितलं, क्रोधी पतीच्या बरोबर कसं वागावं हे सांगते. आपण कसं वागता कसं वागलं पाहिजे सांगते कयाधू तुम्हाला. गर्भावस्थेमध्ये काय केलं पाहिजे? टीव्ही पाहायला पाहिजे, फक्त मुळीच नका पाहू. काय होते सांगतो थोड्या वेळात आपल्याला. गर्भावस्थेमध्ये टीव्ही पाहिल्याने काय होते. तेव्हा तर तिथे कयाधूंनी हे बघितलं की क्रोधी आहे, एकदम बाजूला उभी राहिली. काय करते बघते. राजमहालाच्या दाराजवळ आल्याबरोबर हिरण्यकश्यप काय म्हणतो, कारण क्रोधी आहे, एकदम समोर जाणं योग्य नाही, म्हणून ही बाजूला राहिली. स्वयंपाकघरामध्ये कोण आहे रे? विचार केला आहे आणि क्रोधामध्ये एकदम सगळे स्वयंपाकी धावत आले. राजेसाहेब राजेसाहेब आज्ञा आज्ञा, मला भूक लागलेली आहे, लवकर स्वयंपाक करा. विचार केला, खूप क्रोधामध्ये आहे आणि आपल्या महालात गेला. शत्रुघ्न कयाधू कुठे मागे मागे गेली नाही. अशा वेळेला जाऊ नका मागे. आपण जाता का हो? आज एवढं बंबल्याला काय झालं? काही 10-5 आणखी शिव्या देता, नका देऊ. काय करते कयाधू बघा. कयाधू कुठे गेली? कयाधू स्वयंपाकघरात गेली, मागे मागे नाही गेली. कयाधू स्वयंपाकघरात गेली आणि सगळ्या स्वयंपाकांना सांगितलं की तुम्ही आणि जा इथून. अरे म्हणे रायसाहेबांना भूक लागली, मी करते म्हणे स्वयंपाक. आता
महाराणी स्वतःच म्हणते, मग कोण काय करेल? वाढणारे म्हणाले, आम्ही काय करायचं, तुम्ही आसन वगैरे मांडून ठेवून द्या आणि तुम्ही देखील आणि निघून जा. आणि ठेवलं. स्वयंपाकघराच्या दारावर गेल्या बरोबर भुकला, काय रे स्वयंपाक झाला की नाही? आपले पती जर आपल्या दारावर असे आले तर आपण काय करा? ते क्रोधामध्ये आहे, आपण त्याच्यापेक्षा दुप्पट क्रोध कराल. मला दिसत नाही का, दिवसभर नेपली ती वडवड ओरड करते आणि त्या ओरडत असता नाही, बसा बसा खायला तयार होत. असं नका करू. जर पतीचा आणि तमोगुण उत्पन्न झाला, आपला सत्वगुण वाढवा. आपल्या घरात खटपट याच्याच करता होते. एक आम्ही जयपूरची प्रत्यक्ष घटना सांगतो. खूप श्रीमंत मनुष्य, ज्याच्या वायर तयार करण्याच्या 3 फॅक्टरी आहेत. त्याचं नाव सांगून देऊ, रामकुमार गुप्ता. त्याच्या पत्नीचं नाव राज. ही सवय त्याला, की क्रोधात आला हे सगळं सामान काढून फेकत. हे का आम्ही तिथेच होतो, आमचं भागवत सुरू होतं जयपूर, तिथे सुरू होतं. ती सांगितलं, महाराज हे असंच करतात. म्हटलं आता आम्ही तिला एक गुरुमंत्र देऊन टाकला. म्हटलं हे बघ म्हणे, आता आम्ही वर गेलो, ह्या त्याने हे फेकलं, कप फेकला की तू हा टी सेट उचलून फेकून दे, फोडून टाकू. म्हटलं तुझ्या बापाने दिलेला आहे ना, ती पैशाची मुलगी, आपण दुसरा घेऊन. एक म्हणे महाराज 750 रुपयाचा आहे. म्हटलं जाऊ दे, एक टी शर्ट जाईल ना, तू जाऊ दे गेला तर. बरोबर फेकून देऊ, हा फोडून टाकू, बिलकुल फोडून टाक, एकदम फोडून टाक असं म्हणे. नंतर म्हटलं टी व्ही उचल. म्हणे 36,000चा टी व्ही आहे. म्हटलं तू उचल, वायर तोडून टाक, आपली वायरची फॅक्टरी आहे, पुष्कळ वायर लावून देऊ, फेकू नको, हातात घे नुसतं आणि बस, मग मजा बघतो. असं काय म्हणे. बरं, त्यांनी कब्बशी फेकल्यावर बाईनी टीचर चुडला, हो फोड झाला. आणि तेवढ्यात कळलं की टीव्ही उचलला. अरे बोले, एकदम लक्षात आलं, गुरुजी मग आम्हाला बोलावलं खाली. काय म्हटलं? बोले ये टीव्ही तोड रे, फेक रे राज, फेक दे टीव्ही, फोड़ दे. नहीं गुरुजी, मला आगे करेगा ऐसा, फेकेगा नहीं. बोले अब नहीं करूंगा. बोले इतने टी शर्ट फोड़ दिया. मतलब उसके बाप ने दिया था दूसरा, ते आमचे शिष्य, त्यांना सांगून दिलं एक टी शर्ट आणखी पाठवून द्या राजच्या घरी. तर तो फोडला. म्हटलं गेला फोटो, त्याची बिल आमच्या नावावर लिहा. आम्ही सांगितलं म्हणून फोडला. पण त्याच्यात तो क्रोध एकदम गेलेला आहे. आता एक कप नाही फेकत उचलून, काय नाही. तिला सांगितलं असं काय केलं तर आम्हाला फोन कर. नाही का, काही नाही सांग, फोन येतात, नेहमी फोन येतात. महाराज अगदी व्यवस्थित गाडी चालू आहे म्हणे, ते काय वायर तुटले. म्हटलं वायरची फॅक्टरी आहे, दिलं तिथे. तेव्हा क्रोधात आला तर आपण आपला सत्वगुण प्रकट. आणि हा ओरडायला लागला, काय रे झालं की नाही? कयाधीने सांगितलं, स्वामी आपण किती थकून गेला. एकदम शांत. म्हणजे क्रोधाने क्रोध वाढतो, हिने क्रोध नाही केला. मी विचार केला आपण एवढे थकलेले आहात, आज आपण स्वतः स्वयंपाक करावा. बसली आणि शांत झाला, बसला आणि गरम गरम करून खाऊ घातलं. आता नखरं केव्हा सुचतात? जरा काही पोटात 4 घास गेले म्हणजे नखरं सुचतात. उपाच्या पोटी नखरे पखरे काही सुचत नाही. पोटात 4 घास गेले तिकडे आणि पोटामध्ये गरम गरम. कयाधूंनी काय करून खाऊ घातलं हे लिहिलेलं नाही, एकाही पुराणात नाही. ज्याच्यात भागवतात नाही, विष्णू पुराणात नाही, ब्रह्मपुराण, नृसिंहपुराण. का बरं? आम्हाला प्रश्न असे विचारावे मातांनी येऊन की ज्याला काही अर्थ आहे. काही माता आम्हाला विचारत, महाराज कयाधूंनी त्यांच्याकरता काय केलं होतं? म्हटलं का बरं? नाही, तिने जे केलं आम्ही ह्यांच्याकरता करू. अरे तुझ्या ह्यांना जे आवडते ते कर, तिच्या त्यांचं तुला ह्यांना खाऊ घालशील, थोबाडीत खाशील ना. काही हे विचारायच्या या गोष्टी विचार, काहीतरी विचारायचं काय, आध्यात्मिक प्रश्न काहीतरी विचारा. त्यांनी केलं. काही विचारतात, महाराज हे ऐकत नाही, तुम्ही काय करू? म्हटलं तुम्ही नको ऐकू, मारतात. म्हटलं तू एखादी ठेवून दे. एक ठेवून दिली की पुन्हा नाही करणार खटपट, ठेवून पहा. आणि खरंच असं झालं. तिने तांब्या उचलून फेकल्यावर आता त्याचं फेकणं पाकणं बंद झालं. आता बोलत येईल भारत तुम्ही. त्याला आम्ही काय सांगणार? तुमच्या घरात नवरा बायको भानगडी करते, महाराजांना विचारला येतील की महाराज काय करते, महाराज काय संसार आहे की महाराज करून काही खाऊ घालतो. गरम गरम केलं आणि खाऊ घातलं हे लिहिलेलं आहे. असं काय केलं? उगाच वडे केले, पुरणपोळी केली, हे केलं, काहीतरी केलं. तेव्हा 4 घास पोटात गेल्यानंतर मग नखरे सुचतात. हिरण्यकश्यप म्हणायला लागला, कयाधू आज तू किती चांगली दिसते, आल्याबरोबर चांगली नव्हती काय, आता तर घामाने डबडबलेली आहे सगळी, तरी चांगली दिसते. हिने विचार केला, हा आपण किती. आणि बघा
आणि स्तुती करायची. पतीची स्तुती कशा करायची तुम्ही छान जाणता, तशा त्याच्या मागे कटकट लावाल. पण मग अडे गडे हे करून भूक लागली काय, थोची कणिक भाजून देऊ काय, मग कणिक भाजून द्या, त्याला काय करून द्या, जे आवडते ते द्याल त्याला. त्याला माहिती आहे गड्ड्यात उतरण्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. तेव्हा तर आणि हे आणि आपण तर म्हणाले होते किती गोडी गुलाबींनी विचारते बघा, केवढे आपण जगते, चंद्र सूर्य देखील आपल्याला थरथर कापतात. आपण तर म्हणाले मी लवकर येणार नाही, आलात कसे कयाधू. लाडात मनुष्य आले काय करतो, कयाधू. ज्या झाडाखाली मी बसलो होतो तिथे आणि एक पोपट बसला होता. अगं पोपट बसला होता काय झालं, पोपटाने माझ्या शत्रूचं नाव घेतलं. अगं बाई पोपट नाव घेतो काय, हिला माहित नाही म्हणे. हो, पोपटांनी काय म्हटलं, अगो पोपट म्हणायला लागला नारायण नारायण. कधी नाव घेतलं असतं काय, लाडात आलं तर नारायण नाव घेतलं. हो अगो बाई पोपटांनी म्हटलं. मग तो लाडात आला, ही लाडात आली. संगांना गोडी पोपटानं पोपट म्हणायला लागला नारायण नारायण. खरंच अगं बाई सांगांना गोडी एकदा पोपटाने का म्हटलं. पोपट म्हणायला लागला नारायण नारायण. दोघांनी एकमेकाला घास खाऊ घातले. हा घास आम्ही आपल्याशी बोलणार नाही, सांगून पोपटाने काय म्हटलं नारायण नारायण. किती नारायणाचं नाव घ्यायला ते बघा. आणि निघून गेले. दोघांचं पोट भरलं. ती आपल्या रंगमहालात गेली, सुचिरभूत झाली गेली. तो आपल्या रंगमहालात गेला. तिथे गेल्याबरोबर आणि त्याने तिच्या गळ्यात हात घातला आणि तिने काय सांगितलं, कयाधूने भगवत भक्त होती. हे बघाकडे स्वयंपाकात असल्यामुळे आमचं बरोबर लक्ष नव्हतं. संगांना कडे पोपटानं का म्हटलं. पोपट म्हणायला लागला नारायण नारायण. वासना जागृत झाल्या आणि वासनाची पूर्ती करताना 108 वेळ तिने नारायणाचं नाव जपून घेतलं. आणि वामन पंडित नावाचे संत काय लिहितात, येता जाता उठत बसता देता घेता घरी दारी रती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा तजिनी भगवत चिंतन करे. एक क्षण देखील भगवत चिंतन सोडून नका. गर्भवती राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी हिरण्यकश्यप निघून गेला तपस्येला. आता ही गर्भवती आहे हे कळल्याबरोबर इंद्र येऊन केस धरून ओढायला लागल्याबरोबर नारद तिथे आले. इंद्रा हे घृणित कृत्य करतो, तुला लाज नाही वाटत. सांगितलं हिरण्यकश्यपचा गर्भ आहे, हिरण्यकश्यप अजय आहे, हा काय करेल. सांगितलं तो भगवत भक्त आहे. हे ऐकल्याबरोबर इंद्रांनी कयाधूला 3-5 प्रदक्षिणा केल्या, नमस्कार. तरी देखील नारदांना म्हटलं केव्हा तरी माझ्या पश्चात येईल आणि हिला घेऊन जाईल. म्हणजे नारद तिला आपल्या आश्रमात घेऊन गेले. गर्भावस्थेत काय करावं, आजकाल डॉक्टर लोक सांगतात की तुम्हाला बेडरेस्ट घेणं भाग आहे. बेडरेस्ट आमच्या आईने कधी मुलं पुष्कळ झाली होती. पूर्वीच्या मुलांचा हिशोब न काय 10-12 कमी होतच नव्हतं. डझन तर पक्का ठरलेलं असायचं. आता हे आणि डॉक्टर सांगतो की तुम्ही बेडरेस्ट घ्या. बेडरेस्ट केल्यानंतर त्या पोटाला हालचाल नाही होत. पूर्वीच्या माता आणि दळण कांडण सडा सारवण सगळं कामं करत होत्या. त्यामुळे त्यांचं सिझरिंग फिझरिंग कधीच पूर्वी ऐकायलाच नाही आलं. सिझरिंग आमच्या आईचं सगळं नातेवाईकांचं सिझरिंग कधीच झालं नाही. आजकाल सिझरिंग कारण का गोळ्यासारखी बसली जाते, म्हणजे ते बसून टिकून सिझरिंग करावंच लागले. आणि टी व्हीत पाहत बसते. सासूला वाटतं नातू होणार आहे, पाहू द्या टी व्ही, सगळी करते. पण हे बघा आजकाल पुष्कळचे डॉक्टर आणि त्यांची मोठमोठी दवाखाने आहेत. आमचे शिष्य आहेत ते सांगतात महाराज जी मुलं आज जन्माला येतात ना त्यांना पोटातून काळवी झालेलं असतं. याचं कारण तुमचा टी व्ही आहे. आणखी 15 ते 20 वर्षांनी आपण बघाल आणि परत मुलं आंधळी होऊन निघतील. कारण टी व्हीचा जो लाईट असतो ना तो घातक आहे आणि गर्भवती करता फार घातक आहे. अति सूक्ष्म तिच्या पोटामध्ये असते ते. तर टी व्ही बघायला कधी बघू नका. त्याच्यावेळेला जास्तीत जास्त नामस्मरण करा, संतांचा सत्संग करा. तर नारद आपल्या आश्रमात घेऊन गेले कयाधूला आणि गर्भवती होती. त्या गर्भाला देखील दिव्य दृष्टी दिली नारदांनी. आणि तिला इकडे हिरण्यकश्यप तपस्या करायला बसला. हिरण्यकश्यप आणि प्रल्हादाचा झगडा नाही आहे. प्रल्हाद आणि कयाधू यांचं जे तपस्या झाली ते सात्विक तप होतं. अरे हिरण्यकश्यप तप तामस तप होतं. तामस तप आणि सात्विक तप याचं भांडण होत आहे. तेव्हा इकडे आता आपल्याला वाटेल हिरण्यकश्यपनी बरीच वर्षपर्यंत तपस्या केली, मग तेवढे दिवस हा गर्भ इतका मोठा व्हायला पाहिजे होता, नाही झाला. नारदांनी सांगितलं होतं तिला की तुझी प्रसूती मी सांगेल तेव्हा होईल. संत होते ते. आता हिरण्यकश्यप यायला लागल्यानंतर आणि आता 5-7 वर्ष झाले
राहिले. सांगितलं आता तुझी प्रसूती होईल. अहो कयादूची प्रसूती नारदाच्या आश्रमात झाली. प्रल्हाद हे नाव नारदाने ठेवलं. प्रल्हादाचा अर्थ माहिती आपल्याला काय? प्रदात इति आल्हाद इति प्रल्हाद, म्हणजे आनंद देणारा, आल्हाद देणारा, म्हणून तो प्रल्हाद झाला. आणि प्रल्हाद आता 7 वर्षाचे झाले. हिरण्यकश्यपची तपस्या पूर्ण झाल्याबरोबर ब्रह्मदेव आले. वाल्मिक झालं होतं वाळू, ते हटवलं आणि ब्रह्मदेवानी सांगितलं वरम ब्रूही वरम ब्रूही. हिरण्यकश्यपनी सांगितलं की मला अमरत्वाचं वर्णन द्या. ब्रह्मदेव काय सांगतात, मी स्वतःच अमर नाही तर तुला अमर कुठून करून देऊ. हिरण्यकश्यपनी सांगितलं मी दिवसा मरायला नको तथास्तु, मी रात्र मरायला नको तथास्तु, मी धरतीवर मरायला नको तथास्तु, मी आकाशात मरायला नको तथास्तु, मी स्त्रीच्या हाताने मरायला नको तथास्तु, मी पुरुषाच्या हाताने मरायला नको तथास्तु, मी शस्त्राने मरायला नको तथास्तु, मी अस्त्राने मरायला नको तथास्तु. भगवंतांनी विचार केला तथास्तु तथास्तुच्या टेप लावून दिलेल्या. मारा ठरलं कसं मारायचं. त्याला वाटलं मी अमर झालो आला, आणि त्याला असं वाटलं हिरण्यकश्यपला की एवढ्या दिवसामध्ये कयादूचं जीवन संपून गेलं असेल. पण नारदांच्या आश्रमामध्ये नारदांनी कयादूला नारद घेऊन गेले प्रल्हादाला. प्रल्हाद दिसायला अतिशय देखणे होते आणि फार सुस्वभावी होते. घेऊन गेले. हिरण्यकश्यपला अति आनंद झाला कयादूला बघून. राक्षसांचे गुरु आणि शुक्राचार्य, शुक्राचार्यांची 2 मुलं होती. एकाचं नाव षंड आणि एकाचं नाव अमर्क. त्यांना षंडामर्क म्हणत असत. तेव्हा त्यांना आश्रमाच्या आणि परिसरामध्ये एक पाठशाळा उघडली, तिथे ठेवून दिलं. आणखी काही राक्षसाचे बालक त्या ठिकाणी ठेवले. काही दिवस गेल्यानंतर सांगितलं प्रल्हादाला आणा. प्रल्हादाला आणलं. हिरण्यकश्यपने आपल्या मांडीवर घेतलं आणि सांगितलं की बेटा गुरुजवळ शिकलेलं एखादी चांगली गोष्ट सांग बघू. प्रल्हाद बाबा सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की 50 वर्षाचं माणसाचं वय झालं की त्याने सांसारिक प्रवृत्ती थोड्या कमी कराव्या आणि भगवंताकडे लक्ष द्यावं. खबरदार, माझ्या घरामध्ये माझ्या शत्रूचं नाव घेतं, हे शिकवलं तुम्ही? त्यांना वाटलं आम्ही हे तर शिकवलं नाही, जा चांगलं शिकवा. घेऊन गेले. पुन्हा काही दिवसांनी बोलावलं, बेटा चांगली एखादी गोष्ट सांग. आता आपल्याला 9 गोष्टी सांगितल्या. बाबा माणसाचं कर्तव्य हे आहे की श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम अर्चनम वंदनम दासन सख्यमात्म निवेदनम. 9 प्रकारांनी जो भगवंताची भक्ती करेल त्याच्यावर भगवान अतिशय प्रसन्न होतात. जा याला मारून टाका, याचे तुकडे तुकडे करून टाका, पहाडावर आता कडेलोट करून टाका. पहाडावर सेवक घेऊन गेले. सेवकांनी पहाडावरून सांगितलं त्याला, प्रल्हादा काय असं करतो? प्रल्हाद नारायण नारायण फेकून दिलं. असं वाटलं. येऊन सेवक आले. हिरण्यकश्यपने प्रल्हाद मेला की नाही? महाराज एवढा तुकडा देखील हाडाचा मिळणं शक्य आहे. तेवढाच प्रल्हाद धावत आले. बाबा बाबा हिरण्यकश्यप मी तुला मारेल, तुझे तुकडे तिकडे करून टाकेल. मारायला गेल्यानंतर शस्त्र चाले ना का नयन चिन्ह शस्त्राने आपल्या हातावर बोट कापला गेलं. जा खिळ्याचं अंथरूण करा, याला झोपवा, मोठमोठे मल्ल उभे करा. ते केले तरी देखील प्रल्हाद मरेल. कयादूला सांगितलं, कयादू इथे उभे राहा. उकळत्या तेलाच्या कढईत त्याला टाकलं. सगळी कमळाची फुलं झाली. बोली वृंदावन बिहारी लाल की. काय करावं काही समजेना, घाबरून गेला. सांगितलं याला अंधाऱ्या कोठडीमध्ये बंद करा, अन्न पाणी काही देऊ नका. तडपडून तडपडून अंधाऱ्या कोठडीत बंद करून ठेवलं. एवढं मोठं कुलूप लावलं. मोठमोठे पहारेकरी तिथे ठेवून दिले. आणि भगवान विष्णू सगळ्या जगाचं पालन करणाऱ्या सगळे जीव संतुष्ट झाल्याखेरीज आणि भगवान काही ग्रहण करत नाही. महालक्ष्मीला विचारलं, सगळे जीव संतुष्ट झाले? सांगितलं सगळे संतुष्ट झाले. आपला लाडका प्रल्हाद अंधाऱ्या कोठडीत अन्न पाण्या वाचून बसला आहे. त्याच्याकरता सुग्रास भोजन आणि अन्नपूर्णेच्या रूपामध्ये घेऊन जा. योगमायेच्या साहाय्याने महालक्ष्मी पोहोचली. सोन्याचं ताट सोन्याचं वाय आतमध्ये योगमायाने प्रवेश केला. तिथे कुलप लागलेली आणि प्रल्हाद खाऊ घालते महालक्ष्मी, तोंड हलते आहे, सप्तवलय फिरतात. जगामध्ये रंग किती आहेत? 7च रंग आहेत. 7 रंगाचे सगळे रंग होतात. रंग 7च आहे. ता ना पी अ नी चा बस. हे जे इंद्रधनुष्याचे रंग आहेत तेच रंग जगात आहेत. तेव्हा ते त्याला सप्तवलय म्हणतात. तेव्हा ते सप्तवलय आणि
त्या सेवकांनी ते बघितल्याबरोबर आणि कोणीतरी घास घालताय खाताय, भूत 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 महाराज, भूत महाराज, भूत. हिरण्यकश्यप धावत आला, कुलूप उघडलं आणि बघितलं प्रल्हाद शांत मुद्रेने बसले होते. सोन्याचे ताट, सोन्याच्या वाट्या पडल्या होत्या. प्रल्हादा, तुला कोणी जीव घातलं? बाबा, ही अंधारी कोठडी आपण फार मोठी दिली आहे. आईच्या गर्भात असताना तिथे कोणी जीव घातलं? बाबा, माध्यान्हाच्या वेळेला तुम्हाला कोणी जीव घातलं? त्यांनी मला, कुठे आहे तो? बाबा, तो कुठे नाही. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी. इथे आहे? हो, तिथे आहे. मला का नाही दिसत? बाबा, माझ्या दृष्टीने आपण बघा. जा, शंडा मार्कांना बोलवा. शंडा मार्कांना बोलावलं. आता जर तुम्ही चांगलं शिकवणार नाही, मी तुमचा शिरच्छेद करेल. शंडा मार्काची काय चूक आहे? ते घेऊन गेले. त्यांच्या मनात काही पाप नव्हतं. गेल्यानंतर सगळ्या राक्षस बालकांना प्रल्हाद सांगतात, बघा, देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे वृक्षाचं पडलेलं फळ पुन्हा झाडाला लागत नाही, त्याप्रमाणे मनुष्य जन्म एकदा गेला ते पुन्हा मिळणं आणि अशक्यच नाही, असंभव आहे. आणि कबीरदासजी काय लिहितात बघा, मनुष्य जन्म दुर्लभ अति मिलेन बारंबार. मनुष्य जन्म दुर्लभ अति मिलेन बारंबार. तरुवरचे फल गिरपणा गिरसेन लागाडार. श्री राधे गिरसेन लागाडार. तरुवर से फली गिरपड़ा गिरसेन लागाडार. श्री राधे गिरसेन लागाडार. वृक्षाचं पडलेलं फळ जसं पुन्हा लागत नाही, तसा मनुष्य जन्म एकदा गेला की पुन्हा मिळत नाही. प्रल्हादा, तुझं आमचं वय एकसारखं, तुला एवढं ज्ञान कुठून आलं? नारद माझे गुरु आहेत. नारदांनी मला सांगितलं तुम्ही कीर्तन करा. आणि प्रल्हादा, कीर्तन करायला येत नाही, तुम्ही उभे राहा आणि टाळी वाजवा आणि प्रेमाने म्हणा. प्रल्हाद सगळ्यांना कीर्तन शिकवतात. हरे राम हरे राम राम हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे. हरे हिरण्यकश्यपला वाटलं तिकडे काय चाललंय. एक एक सेवक पाठवतोय, सगळे नाचताय. शंडावर आले तेही नाचताय. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण
एकदम हिरण्यकश्यपने प्रल्हादाचा हात धरला. ज्या ठिकाणी आपलं दरबार भरतो तिथे घेऊन गेला आणि सांगितलं, बोल बोल कुठे आहे तू? बाबा, जळी स्थळी काष्टी पाषाणी असं एकही स्थान नाही की ज्या ठिकाणी नाही. क्वा संवेदीच सर्वत्र कस्मात तंबेन दृश्यते. या खांबामध्ये आहे बाबा, जो सर्वव्यापी आहे तो खांबामध्ये कसा नसेल आहे. आणि प्रल्हादांनी सांगितलं की मी खांबामध्ये आहे असं सांगितलं आहे की नाही. प्रल्हादांनी आवाज दिला, नारायण नारायण नारायण. अरे नारायण नारायण आहे. हिरण्यकश्यप आपली 1000 मणाची गदा आणायला गेला आणि विचारलं, सर्वत्र प्रल्हादांनी पुन्हा हाक मारली, नारायण वैशाख शुद्ध चतुर्दशी, दिवस नाही रात्र नाही, संध्याकाळी नरसिंह भगवान भगवान की जय. नारायण नारायण. आणि क्रोधामध्ये होते एकदम. तिकडे सगळे घाबरून गेले. प्रल्हादाला ताबडतोब नेऊन मांडीवर बसवलं. क्रोध नाही ना. देवांनी क्रोध जाण्याकरता आणि प्रार्थना केली, क्रोध नाही गेला. महालक्ष्मीला सांगितलं की आपल्याकरता आले हे क्रोध. महालक्ष्मी शांतने झाले. प्रल्हादाने कयाधूला सांगितलं की बेटा प्रल्हादा तुझ्याकरता आले. प्रल्हाद प्रार्थना करतात, सत्य ज्ञान सुख स्वरूप ममलम क्षीराब्ध मध्यस्थलिम योगारूढमति प्रसन्न वदनम भूषा सहस्रोज्ज्वलंत तीक्ष्णं चक्र विणाकसाभयवराण बिभ्राण मर्कच्छविण छत्रीभूत फणींद्र बिंदु धवलम लक्ष्मी नृसिंहं भजे. गाय जशी पाडसाला ताटते तसे अंगावर हात फिरवायला लागले. प्रल्हाद रडत होते. आणि नरसिंह भगवंतांनी सांगितलं की बेटा तुझ्या पित्याने तुला अतिशय त्रास दिला, मला याला वेळ झाला, मला क्षमा कर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक 7 वर्षाच्या बालकाला क्षमा. तर मी त्याकरता रडत नाही. मग का रडतोस? माझ्या पित्याने आपल्याला अतिशय त्रास दिला त्याला, आणि त्याची दुर्गती होऊ नका देऊ. सांगितलं बेटा तुझ्या पित्याची सद्गती करण्याची शक्ती माझ्यामध्ये नाही, मग माझ्या पित्याची दुर्गती होईल. माझ्यामध्ये नसली तरी तू आपल्यामध्ये शक्ती प्राप्त करून घेतलेली आहे. कुळामध्ये एक जर भागवत भक्त झाला तर तो 42 पिढ्यांचा उद्धार करतो. आणि 21 पिढ्या आईकडच्या आणि 21 पित्याकडच्या. बेटा आजपर्यंत एकाही राक्षसाला मी माझ्या मांडीवर घेऊन मारलं नाही. माझ्या आवडत्या प्रल्हादाचा पिता म्हणून ज्याला मी मांडीवर घेतलं आणि माझ्या मांडीचा त्याला स्पर्श झाला त्याची दुर्गती कशी होईल? जा त्याचा अवधूतही कर्म कर. हिरण्यकश्यपला मारल्यामुळे आणि नरसिंहाच्या नखामध्ये विष गेलं होतं. काय हो, हिरण्यकश्यप पोटामध्ये विष होतं. आपल्या सगळ्यांच्या शरीरात किती विष सांगू आपल्याला. रात्र झोपताना आपण एवढे तांदूळ तोंडात घ्या, रात्रभर तांदूळ तोंडात असू देत. ज्या पाखरांना आपण सकाळी उठलं टाकाल, जे पाखरं खातील ते पटापट मरतील, इतकं विष आहे. म्हणून सांगतात की मुख मार्जन चांगलं करावं आणि मग काही घ्यावं. आजकाल स्वतःला सुशिक्षित समजणारे लोक ते शहाणे की दीड शहाणे त्यांनीच विचार करावा. ते बेड टी पितात. बेड म्हणजे बिस्तरा, बिस्तऱ्यामध्ये चहा पितात आणि मग नंतर मागून ओलगेट कोलगेट इनाका बिनाका हे वापरतात. अहो
सकाळी उठल्यावर काय करायचं? महाभारतामध्ये वनपर्वामध्ये धौम्य ऋषींनी पांडवांना जे ज्ञान सांगितलं त्यात काय लिहिलंय? सकाळी उठल्याबरोबर आपल्या हातांचं दर्शन करा. एक श्लोक म्हटला जातो, कराग्रे वसते लक्ष्मी कर्मध्ये सरस्वती करमुले तु गोविंदम प्रभाते करदर्शनम. धरतीला नमस्कार करून सांगा, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडिते विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शस्वमश्नु. हे 2 श्लोक आपण 18 महिने म्हणून बघा. आपण 18 दिवसही म्हणत नाही. आजच्या सृष्टीचा श्लोक सांगू आपल्याला, आमचे तबला मास्तर सांगतील. कराग्रे वसते बिस्कुटं पर्वते चाकपं प्रभाते चहा दर्शनम्. सकाळी आधी चहाचं दर्शन. तेव्हा मग महालक्ष्मींनी औदुंबराची फळं आणली आणि त्यामध्ये नख टाकल्याबरोबर सगळं विष निघालं. हा प्रसंग राजसूय यज्ञाच्या वेळेला आणि नारद धर्मराजाला सांगत होते. धर्मराजाचा चेहरा उदास दिसल्याबरोबर नारदांनी विचारलं, तू उदास काय? धर्मराजाने सांगितलं की 7 वर्षाच्या प्रल्हादांनी आपल्या घरामध्ये भगवंताचं दर्शन केलं. माझं आयुष्य 55 वर्षाचं झालं, मला अजूनपर्यंत दर्शन नाही. श्रीकृष्ण तिथेच बसले होते. नारदांनी सांगितलं, हे सगळे आणि ऋषीमुनी तुझ्याकडे आलेत, हे केवळ तुझं जेवण जेवण्याकरता आले की तुझी दक्षिणा घेण्याकरता? मग हे या ठिकाणी भगवंताचं दर्शन करायला, म्हणजे माझ्या आणि सभेमध्ये भगवान आहेत. मला श्रीकृष्णाला असं वाटलं की नारद आता मला जाहीर करेल. नारदाला गपचीप सांगितलं की नारदा, मला जाहीर करण्याचा प्रयत्न करू नको, तू आपली कथा कर. नारदाने सांगितलं, आज मी सृष्टीकर्त्याला जाहीर करणार. साक्षात गुडम परब्रह्म मनुष्यलिंगम सवा अयम ब्रह्म. भागवता शब्द अयम ब्रह्म. भागवत दर्शन भगवंताचं दर्शन करून देतं. वेद देखील भगवंताचं निषेधात्मक वर्णन करतात. वेदामध्ये शब्द येतात इदम ब्रह्म, इदम. इदम म्हणजे याप्रमाणे, अयम म्हणजे हे. तर अयम ब्रह्म. श्रीकृष्णाकडे बोट दाखवल्याबरोबर श्रीकृष्णाने सांगितलं की मी ब्रह्म नाही. नारद खोटं बोलतो. एवढ्या सभेत नारद ऐकतील? अपमान झालेला. नारदाने सांगितलं, सभाजनो, लहानपणापासून कोण खोटं बोललं आपल्याला माहिती आहे. याने माती खाल्ली होती. आणि यशोदा जेव्हा काठी घेऊन काय सांगितलं, नाहम बक्षितवानंब सर्वे मिथ्याभिसंशना. त्याने माती खाल्ली, लिहिलेलं आहे भागवतामध्ये. आणि सांगितलं, माती खाऊन सांगतात मी खाल्ली नाही. खोटं नाही बोलत. मी रहस्य काय? माती आता नाही खाल्ली, उद्या नाही खाणार, परवा खातील, तेव्हा रहस्य सांगू आपल्याला. तेव्हा आणि श्रीकृष्ण मनातल्या मनात हसत होते. तेव्हा मग नारदाची पूजा करायला लावली. नारदाची पूजा केली. श्रीकृष्णाने सांगितलं, आधी माझ्या नारदाची पूजा करा. नंतर पूजा केली. नरसिंह भगवंताची नंतर पूजा करतात. आणि नारदांनी त्याच्यानंतर धर्माची 30 लक्षणं सांगितली. धर्माचं 30 लक्षणामध्ये पहिलं लक्षण आहे सत्य, 30वं लक्षण आहे आत्मसमर्पण. ही धर्माची 30 लक्षणं सांगून हा 7वा स्कंद जो लहानसा आहे किंवा 15 अध्यायांचा हा पूर्ण केला. 8म स्कंदाची सुरुवात उद्या सकाळी 9 वाजता होईल. आणि सर्वप्रथम आपण आमच्या वामनाचं दर्शन कराल आणि नंतर आमच्या हनुमानचं दर्शन करता, नंतर रामलक्ष्मणाचं दर्शन कराल आणि संध्याकाळी नंद, यशोदा, बाळकृष्ण आणि वसुदेव यांचं दर्शन करा. आणि नंद उत्सव उद्या होईल. बाकीची सूचना आपल्याला नंतर आमचे तबला मास्तर देतील. बोली वृंदावन बिहारी लाल की जय. नारायण श्री कृष्ण गोविंद नारायण नारायण श्री कृष्ण गोविंद नारायण 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 नारायण
श्री कृष्ण गोविंद नारायण श्री कृष्ण गोविंद नारायण श्री कृष्ण गोविंद नारायण श्री कृष्ण गोविंद नारायण श्री कृष्ण गोविंद नारायण बोलिए नरसिंह भगवान की, श्री वृंदावन बिहारी लाल की। आज जलाराम बाप्पा सत्संग मंडळ अमरावतीतर्फे परमपूज्य संत श्री राधेराधे महाराज यांचे स्वागत होत आहे आणि नंतर आरती होईल. अब तो तेरे भरोसे मेरा परिवार है, अब तो तेरे भरोसे तेरा परिवार है। तू ही मेरी लाश मारे, ओ तू ही मेरी लाश मारे, तू ही पतिवार है। अब तो तेरे भरोसे मेरा परिवार है, अब तेरे भरोसे मेरा परिवार है। तू ही मेरी लाश मारे, ओ तू ही मेरी लाश मारे, तू ही परिवार है। अब तो तेरे भरोसे मेरा परिवार है, अब तो तेरे भरोसे मेरा परिवार है। आरतीचे